हे आहे देवकुळे निवास. ह्या आपल्या रायबाच्या आजी. नाही, यांना दिसत नाही, पण पद्धत म्हणून या चष्मा मात्र लावतात. ते बरोबर आहे. फोटो फ्रेम रिकामी नाहीये. देवीदास रायबाचे वडील ढगात गेले असले ना तरी स्वतः हयात असल्यासारखेच वागतात. पारो रायबाची आई नाही, या आंधळ्या नाहीयेत, ह्या अंधश्रद्धाळू आहे. सकाळी नवऱ्याचं तोंड पाहूनच दिवसाची सुरुवात करतात. आशीर्वाद द्या. हे रायबा देवकुळे सामान्य माणसासारखेच जगतात. अशी बायको पाहिजे. सुंदर, मदमस्त, सखी, प्रेयसी. आणि यांची स्वप्नही सामान्य माणसासारखीच आहे. नालायक कारक्या, लग्नाची स्वप्न बघतो. मग आता काय करू? तू एकतर स्थळ बघत नाहीयेस माझ्यासाठी, मग माझं मलाच नको का बघायला स्थळ? तुमचं लग्न झालेलं नाहीये ना अजून? माझ्याशी लग्न कराल प्लीज? तू स्थळ बीळ काही बघायचं नाही. तुझं लग्न लहानपणी ठरलंय. लिंगोबावर हात ठेवून तुझ्या बाबांनी वचन दिलेलं आहे. बसली वाटतं गॅसवर. अगं पण ज्या बजरंग काकांना वचन दिलेलं आहे ते बजरंग काका कुठे आहेत? हेही बरोबर आहे. अगं बजरंग काकाचं पत्र आई. आता फक्त आपण जायचं, नवरीला घ्यायचं आणि इकडे यायचं. बाबो 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 बाबो. मी आणि ती फिरायला गेलो तर म्हणतील पहा पहा, दुष्काळाचं कारण आणि परिणाम एकत्रच चाललेत फिरायला. रायबा या लेडी पेलवानाला पत्करेल की लग्नाच्या मंडपातनं पळ काढेल.